नमस्कार मंडळी, आपल्या टिफिन बॉक्सच्या सिरीजमध्ये सेकंड रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते, चीज कॉर्न पराठाची। खूप सुंदर आणि झटपट होणारी आणि मुलांना तर खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही टिफिन सिरीजची रेसिपीजच्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर रोहीज किचन 22 सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर आपण आता आपल्या पराठ्याला सुरुवात करूया। सुरुवातीला एका भांड्यामध्ये मी इथे उकळलेला एक बटाटा, उकळलेले मटार आणि कॉर्न घेतलेले आहेत उकळलेले, ते एका भांड्यामध्ये टाकून घेऊया। आपल्याला सकाळी गडबड होत असेल तर ह्या गोष्टी आपण आधीच करून ठेवल्या, म्हणजे चपातीचं पीठ भिजवून ठेवणं किंवा हे असे उकडून ठेवणं वगैरे, तरी एकदम सोपं पडतं करायला। हे आपण व्यवस्थित सगळं असं स्मॅश करून घेऊया। कॉर्न एकदमच स्मॅश करायला पाहिजे असं काय नाही, थोडेसे असे अख्खे राहिले तरी ते खायला खूप छान वाटतात लहान मुलांना। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण बटाटा आणि मटार बऱ्यापैकी स्मॅश केलेले आहेत आणि कॉर्न असे अर्धवटच स्मॅश केलेले आहेत। आता त्याच्यात थोडेसे मसाले टाकून घेऊया। 1/4 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, 1/4 टीस्पून चाट मसाला टाकून घेतला आहे, 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। त्याआधी सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि असे पराठे वगैरे असतात ते मुलं अगदी आवडीने खातात, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण त्यांना थोड्या वेगवेगळ्या अशा भाज्या वगैरे टाकून सुद्धा देऊ शकतो। पण आता हा आपण चीज कॉर्न पराठा करतो त्याच्यामुळे कॉर्नचं प्रमाण थोडंसं आपण जास्त घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण चीज टाकायचं आहे। चीज आपण इथे व्यवस्थित असं मस्तपैकी भरपूर असं किसून टाकायचं आहे। चीज टाकल्यानंतर परत एकदा ते आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता इथे मी चपातीचं पीठ आपण जसं रेग्युलर भिजवतो तसं चपातीचं पीठ भिजवून ठेवलेलंच होतं। आता आपण मसाला आपला तयार झालेला आहे, स्टफिंग म्हणजे तयार झालेलं आहे। आता आपण एक छानपैकी चपाती लाटून घेऊया। अगदी आपल्याला जाड वगैरे असं काही नाही, रेग्युलर आपण जशी चपाती लाटतो तशी आपण चपाती लाटून घ्यायची। हे गव्हाचे पीठ आपण जसं भिजवून नेहमी आपण घरात जशी चपाती बनवतो तशा पद्धतीने आता आपण हे बनवून घ्यायची आहे। चपाती एकदम पातळ नाही की एकदम अशी जाड नाही, मध्यम अशी चपाती लाटून घेतलेली आहे। आणि आता जो आपण मसाला बनवला होता कॉर्न चीजचा, तो आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। मी आता जेवढा मसाला दाखवला त्याच्यामध्ये अगदी छानपैकी असे व्यवस्थित भरलेले असे 4 पराठे तरी छानपैकी होतात। आता इथे मी चौकोनी आकारामध्ये स्क्वेअरमध्ये आपण हे असे व्यवस्थित असा मसाला सगळीकडे लावून घेऊया। आता माझ्या मुलींना म्हणजे नव्या आणि नित्याला दोघींना सुद्धा चीज भरपूर आवडतं, त्याच्यामुळे मी थोडंसं त्याच्यावरती एक्स्ट्रा चीज टाकलेलं आहे। तुम्हाला जर अजून आवडत असेल चीज टाकायचं अशा पद्धतीने एक्स्ट्रा चीज टाकलं तरी चालेल। आणि चीज कॉर्न पराठा आहे त्याच्यामुळे चीजचं प्रमाण थोडंसं जास्त असेल तर खूपच छान लागतं। अजून आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये चीज टाकलेलं आहे, पण चीज अजून टाकलं तरीसुद्धा खूप छान लागतं। ह्या दोघींना खूप आवडतं म्हणून मी अजून एक्स्ट्रा टाकलं आहे। आणि आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने ते आपण फोल्ड करून घ्यायचा आहे पराठा, छानपैकी व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे। आता आपण खाली थोडंसं जरासं एक्स्ट्रा असं पीठ थोडंसं टाकून घेऊया। आणि आता काय करायचं की फक्त हाताने आपल्याला हा पराठा आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे। थोडासा असा व्यवस्थित असं सगळीकडनं अशी जो आपण मसाला भरलेला होता तो सगळीकडे असा व्यवस्थित लागला पाहिजे अशाने प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही जर अजून तो असं म्हणजे आता आपण चपातीसारखा लाटला तर तो फाटू शकतो, कारण का आपण स्टफिंग छानपैकी भरलेलं असल्यामुळे तो फाटू शकतो। त्यापेक्षा आपण अशा पद्धतीने हातानेच प्रेस करून घ्यायचं आहे। आता एका तव्यावरती मी तूप टाकून घेतलेलं आहे, तुपच्याऐवजी बटर घेतलं तरी चालेल, तेल वापरलं तरीसुद्धा चालेल, पण ह्या दोघींना तूप आवडतं त्याच्यामुळे मी इथे थोडं तूप टाकून घेतले आणि त्याच्यावरती आपण हा असा पराठा आपण शेकायला सुरुवात करूया। आता मस्तपैकी दोन्ही साईडनी छानपैकी क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे। त्याच्या वरच्या बाजूने परत एकदा मी तुपाचा हात लावून घेते थोडा, आणि एक बाजू छानपैकी क्रिस्पी झाली, ब्राऊन झाली की आपण दुसरी बाजू शेकवून घेऊया। छानपैकी असं मस्त टम्म फुलतो हा पराठा, खूप छान अगदी दिसतो आणि खायला तर खूप सुंदर आहे आणि मुलं तर अगदी अशा टिफिन आवडीने संपवतात। आता आपण थोडंसं वरनं सुद्धा थोडंसं तूप टाकून घेऊया। आणि दोन्ही बाजूंनी छानपैकी असा आपण क्रिस्पी ब्राऊन असा आपला पराठा हा शेकवून घेऊया। छानपैकी 4 पराठ्यामध्ये आरामात अगदी ह्या स्टफिंगमध्ये मस्त भरलेले छान होतात। आणि अशा पद्धतीने मी सोबत थोडंसं सलाड म्हणजे काकडी गाजर वगैरे असं
कापून देऊन त्यांचा आजचा टिफिन तयार केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ही टिफिन सिरीजचा हा एपिसोड 2 तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओज आवडला तर आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि रुहीज किचन 22 सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया परत एका नवीन सुंदर रेसिपीसोबत। तोपर्यंत रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा। थँक्यू।